मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी या लहानशा गावातील धीरज जैन यांना 2 मुलं. सध्या ते दुबई स्थित असून तेथे राहूनही त्यांना आपल्या देशाची ओढ कायम आहे. त्यातच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन असो, राष्ट्रीय सण आले की त्यांचा उत्साह दाटून येतो. आपल्या भारत देशाची ओढ त्यांना लागते. मुलगा जैनम आणि मुलगी जीविका ही मुलं आताही 50 दिवसांची सुट्टी काढून मायदेशात आले आहेत. या 50 दिवसात भारतातील शहरांमध्ये खेडोपाडीत जाऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रबोधन करायचं ठरवलं. विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. आपण विदेशातून जे शिक्षण घेऊन आलो ते भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं ते इतरांना सांगू लागलेत. प्रत्येक गावागावात जाऊन शाळेला भेटी देऊन विज्ञान आणि ज्ञानाची शिजोरी शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व ते समजावून सांगत आहेत. वडनेर खाकुर्डीचे कांतीलाल जैन यांचे सुपुत्र धीरज जैन शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबई येथे व्यवसायानिमित्तानं गेले. ते दुबईतच स्थायिक झाले. त्यांनी अल्पावधीत व्यवसाय करून स्वतःची वन एक्सेल कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून अनेक नवयुवकांना रोजगार प्रदान केला. कालांतराने त्यांचा मुलगा जैनम आणि मुलगी जैविका यांना चांगले संस्कार असल्यानं भारतीय संस्कृतीची जाणीव आणि देशाविषयी सन्मान या 2 मुलांमध्ये निर्माण झाला. आपल्या देशाविषयी त्यांना खूप आदर प्रेम होते. म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी करावं अशी इच्छा त्यांच्या मनात आली आणि काही दिवसातच आईवडिलांची परवानगी घेऊन हे दोघे चिमुरड्यांनी भारतात येऊन संकल्प केला की 50 दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रबोधन करायचं. या मुलांनी ठरवलं. या अनुषंगानं जैनम आणि जीविका हे संपूर्ण भारतभर भ्रमण करत नुकतेच नाशकात आलेत. यात महत्त्वाचं म्हणजे की हे या दोघे जैन भाऊ बहिणींचा आदर्श असंख्य विद्यार्थी घेत असल्याचं चित्र दिसतंय. प्रथमतः ममता जैन हे मुलांशी संवाद साधता, जीवनात टाईम मॅनेजमेंट कसा वापरायचा, वेळेला किती महत्त्व द्यायचं, आपलं कौशल्य कसं वाढवायचं, अभ्यास करणं अवघड नाही, प्रयत्न केला तर जीवनात अशक्य असं काहीच नाही. कोरोना काळात म्हणजेच 2020मध्ये जीविका आणि जैनम यांनी 50 दिवसात 50 पुस्तकं वाचली. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ते 1 मिनिटही वाया घालवत नाही. सर्व गुगल कॅलेंडरमध्ये मॅनेज करतात. अशा एक ना अनेक विषयांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मैं हूँ जैनम जैन, यूट्यूबर एंड को फाउंडर ऑफ वन एक्सेल। आप सब सोच रहे होंगे मैं यहाँ क्यों आया हूँ आज आपके सामने बोलने के लिए। मैं आया हूँ इंडिया एक 50 डे मिशन पे, जहाँ हम अलग अलग सिटीज में जाकर हमारा नॉलेज शेयर करते हैं कि कैसे हमने मेरा हॉबी मेरा करियर बनाया, जीविका ने कैसा उसका बिजनेस शुरू किया जब वो सिर्फ 9 साल की उम्र थी, और हम साइंस एक्सपेरिमेंट्स भी करते हैं ताकि स्टूडेंट्स को साइंस के कॉन्सेप्ट आसान तरीके से समझ जाए। अब जब हम इंडिया आए थे हमारे पहले 2 दिन ज्यादा इवेंट्स नहीं थे, हमारे पास 0 के करीब इवेंट्स थे, बट जैसे जैसे 1 2 3 इवेंट्स हुए वैसे वैसे हमें बुकिंग आने लग गए। हमने 120 से ज्यादा इवेंट्स करने वाले हैं ये 50 डे मिशन के अंत तक, और हमें 200 से इवेंट्स कैंसिल करने पड़े क्योंकि वो एक हमारे रूट्स के बाहर थे और दूसरा हमारे पास टाइम नहीं था। हम हमारा नॉलेज क्यों शेयर कर रहे हैं? क्योंकि हमें लोगों को मदद करना है। हमें लगता है कि हर किसी के पास एक पोटेंशियल होता है जो लोग अचीव कर सकते हो। जो अनलीश योर पोटेंशियल होता है वो मतलब है जो आपके अंदर है वो बाहर निकालो और कुछ करो। मेरा नाम है जीविका जैन। मैं इंडिया एक 50 डे मिशन पे आई हूँ मेरे दोस्तों को मदद करने के लिए। ये सब स्टार्ट हुआ 2020 में, जब मैंने एक चैलेंज लिया कि मैं 50 डेज में हमारा जो कि जैनिज्म का रिलीजियस बुक रहता है आगम, उसमें एक बुक है, उसके अंदर भी एक बुक है प्रतिकमल। तो मैंने वो 50 डेज में लर्न किया, और मुझे हिंदी पढ़ते नहीं आता है तो मम्मी ने हमें हर वर्ड हिंदी का इंग्लिश में प्रोनाउंसिएशन में लिख के दिया, और वह संस्कृत के वर्ड्स थे। फिर 2022 2 साल बाद में हमने एक चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 बुक्स लर्न करेंगे, और वो हमारी कॉमिक बुक्स नहीं बट हमारे टाइम मैनेजमेंट, स्टेज फियर,
बॉडी एक्सप्रेशंस, आई मूवमेंट्स, हैंड जेस्चर्स, ऐसे बुक्स पढ़े थे। फिर 2023 हमने सोचा कि इंस्टेड हर 2 साल चैलेंज लेने के पीछे हम हर साल चैलेंज लेते। तो हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज में 50 अलग अलग स्किल्स लर्न करेंगे। फिर 2024 ये साल हमने सोचा इतना नॉलेज गेन किया है, इम्प्लीमेंट भी कर दिया है, अब उसका क्या। फिर हमने याद किया भारत माझा देश आहे, तो हम हमारे बैग पैक्स करके इंडिया आए एक 50 डे मिशन पे हमारे दोस्तों को मदद करने के लिए, क्योंकि हम हमारी सीक्रेट्स दोस्तों के साथ शेयर करते हैं और पेरेंट्स के साथ भी। तो पेरेंट्स के साथ तो हमारी सीक्रेट्स है, बट हमको दोस्तों के साथ भी शेयर करना है। तो हम इंडिया आए एक 50 डे मिशन पे दोस्तों को मदद करने के लिए, हमारा नॉलेज शेयर करने के लिए और उनका लाइफ में इम्प्लीमेंट नवे नवे चीजें सिखाने के लिए आए इंडिया। नमस्कार, माझं नाव ममता जैन आहे। येस, आम्ही दुबईवरून आहोत, पण भारत माझा देश आहे हे कधीच आपल्या मनातून जात नाही। जेव्हा आमच्या मुलांनी आम्हाला विचारलं का आम्हाला 50 डेज काही मिशन घ्यायचं आहे आणि आम्हाला इंडियामध्ये जायचं आहे, तर आम्ही त्यांना सांगितलं येस तुम्ही भारतात गेलंच पाहिजे, कारण आपली संस्कृती, आपली माती आणि आपला भारत देश आपल्याला भरभरून देतो। पण आपण जेव्हा कुठं शिफ्ट होतो किंवा आपण अब्रॉडला जातो त्या भारताविषयीची आपली कणकण कमी होते। पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि समाजाला आम्ही काही देऊ केलं तर समाजाने पण आम्हाला खूप काही भरभरून दिलं आहे। जसं जैनमने सांगितलं पहिले 2 दिवस आम्हाला बुकिंग नव्हत्या, पण त्याच्यानंतर समाजाने आम्हाला खूप हेल्प केली। हा मिशन आम्ही काढला त्याच्या मागचा हेतू काय होता? याचा हेतू हाच होता का खेड्यात मोठ्या शहरात पण मुलांची जी पद्धत आहे त्यांची करण्याची क्षमता आहे, आजकाल मोबाईलमुळे मुलं आपला टाइम वेस्ट करतात, इन्व्हेस्ट करत नाही। जेव्हा ते ह्या मुलांना बघतात तर त्यांना असं वाटतं का आपण पण काही करू शकतो, आपण पण पुढे जाऊ शकतो। जसे जसे आम्ही हे 30 दिवस कंप्लीट केले खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मुलं आम्हाला विचारत होती का आम्ही पुढे कसं करायचं, आम्ही अजून काय करायचं, जैनम जीविका असे करतात आम्हाला इतकं मोटिवेशन भेटलं आहे का आम्ही पण आजपासून 4 पेज बुकचे वाचू, आम्ही टाइम मॅनेजमेंट करू, आम्ही आमची प्लॅनिंग करू। बघा हे शब्द आम्हाला खुश करत होते, कारण कुठं ना कुठं जेव्हा आपण विचार करतो ना तर आम्ही आतापर्यंत 100 पासून तर 2000 पर्यंत पब्लिक मध्ये हे मुलं बोलले आहेत। जेव्हा आम्हाला असं वाटलं का 300, 350, 500 जरी आहे आणि 3 मुलं जरी त्या विचारावर बोलतील किंवा समजतील किंवा घरी जाऊन ते सर्च करतील गुगल कॅलेंडर काय आहे किंवा जैनम जीविकांनी जे ऍप सांगितले ते काय आहेत, तर त्यांच्या माइंडला चालना भेटेल आणि ते प्रयत्न ते करण्यास तयार होतील। बस आमचं इतकंच होतं का समाजाने आम्हाला खूप काही दिलं आहे, आम्ही पण समाजाचे देऊ लागतो। तर जीविका आणि जैनम यांनी वेगवेगळे मॅजिकल सायन्स इव्हेंट्स मुलामुलींना प्रयोगातून अगदी सोप्या पद्धतीनं प्रॅक्टिकली समजावून सांगत आहेत। 21वे शतक हे संगणक युग असलं तरी ते क्रांतीचं युग समजलं जाते। परकीय भूमीवर राहूनही आपल्या देशात एक भक्कम स्थिरता मिळावी, कुशल भावी पिढी निर्माण व्हावी म्हणून जैन भावंडांनी जे प्रयत्न सुरू केलेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत। अशा इवल्याशा हातूनच विशाल भारताचा पाया भक्कम होईल हे नक्की। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।